वधवा संवाद पेपर फुटी प्रश्नपत्रिका नाही भारताचे भविष्य फुटत आहे. सत श्री अकाल, नमस्कार. मी हरजित सिंग वधवा. आपल्या सर्वांचे वधवा संवाद मध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर एखादा डॉक्टर पेपर फुटीमुळे डॉक्टर झाला असेल तर तुम्ही त्याच्याकडे उपचार करून घेल का? जर एखादा अभियंता पेपर फुटीमुळे अभियंता झाला असेल तर त्यांनी बांधलेल्या पुलावरून निर्दासपणे जाल का? आणि जर एखादा शिक्षकाच्या अप्रामाणिक मार्गाने नोकरीत आला असेल तर त्या आपल्या मुलांना प्रामाणिकपणाचे धडे कसे देणार? याच प्रश्नात आजच्या विषयाची उत्तर दडलेले आहेत. परीक्षा म्हणजे फक्त प्रश्नाची उत्तर लिहिणे नाही, ती असते विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, पालकांचे त्यागाची आणि देशाच्या भविष्याची परीक्षा. आणि जेव्हा पेपर फुटतो तेव्हा फक्त प्रश्नपत्रिका फुटत नाही, लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास फुटतो. दुर्दैवाने अशा घटना आता वारंवार घडताना दिसत आहेत. म्हणूनच अनेक जण उपरोधाने म्हणतात भारतात पकडले जाईपर्यंत सगळेच कायदेशीर आहे. इन इंडिया एव्हरीथिंग इज लीगल अंटिल यू गेट कॉट. हा वाक्य ऐकत असताना कदाचित हसू येईल, पण जेव्हा प्रामाणिक विद्यार्थी रडत असतो तेव्हा हा वाक्य विनोद राहत नाही. पेपर रद्द झाला म्हणजे फक्त परीक्षा पुढे ढकलली जाते असे नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी रेल्वे, बस किंवा विमानाचे तिकीट काढलेले असतात. पालकांनी रजा घेतलेली असती, हॉटेल बुक केलेले असते. अनेकांनी लग्न, कौटुंबिक समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा सहली पुढे ढकललेले असतात. एका चुकीची किंमत हजारो प्रामाणिक कुटुंबांना मोजावी लागते. आता एक महत्वाचा प्रश्न, यासाठी फक्त सरकार जबाबदार आहे का? माझे मते नाही. शासनाची जबाबदारी निश्चित आहेच, पण पेपर स्वतः बाहेर येत नाही. कोणी तो चोरतो, कोणी तो विकतो, कोणी विकत घेतो, कोणी त्याचा वापर करतो. आणि म्हणूनच दोष फक्त व्यवस्थेचा नसून चुकीच्या मार्गाचा स्वीकार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. मित्रांनो, एक छोटी गोष्ट सांगतो. 2 विद्यार्थी होते. एक मेहनती आणि एक शॉर्टकट मारणारा विद्यार्थी होता. त्याचा नेहमीच शॉर्टकटवरती विश्वास असता. परीक्षेच्या दिवशी दुसऱ्याला फुटलेला पेपर मिळाला. तो पहिला आला. पहिला विद्यार्थी अपयशी ठरला. परंतु आयुष्याची परीक्षा अजून बाकी होती. अनेक वर्षानंतर मेहनती विद्यार्थी यशस्वी झाला, कारण त्याच्याकडं ज्ञान होता, चारित्र्य होता आणि आत्मविश्वास होता. दुसरा माता प्रत्येक टप्प्यावर शॉर्टकट शोधत राहिला, कारण पेपर फुटीला त्याला गुण दिले होते पण क्षमता त्याच्यात नव्हती. आज पेपर फुटी करून पास होणारा विद्यार्थी उद्या शिक्षक होईल, डॉक्टर होईल, अभियंता होईल. माझा फक्त एक प्रश्न असा आहे, अशा लोकांच्या हातात आपण भारताचं भविष्य सुरक्षित समजू शकतो का? भारत विकसित व्हायचा असेल तर केवळ इमारती उंच असून चालणार नाही, चारित्र्यही उंच असला पाहिजे. तंत्रज्ञान हवे, कठोर कायदे हवेत, अल्लड शिक्षण हवी, पण त्याहूनही जास्त गरज आहे मन बदलण्याची. पालकांनी मुलांना एकच संस्कार द्यावे, चाल तरी चालेल पण अप्रामाणिकपणे जिंकू नाही. कारण मेहनतीने मिळालेलं पराभवही सन्मान होतो आणि फसवणुकीने मिळवला नाही विजय आयुष्यभर आजार असतो. एक विचार जाता जाता देऊ इच्छितो. प्रश्नपत्रिका विकत घेऊन परीक्षा जिंकता येते, पण मान विकत घेऊन आयुष्य जिंकता येत नाही. जाता जाता 2 ओळी कष्टांच्या वाट्यावर चालणाऱ्यांची ओळख काळ घडवतो. फसवणुकीने जिंकणाऱ्यांना इतिहास कधीच लक्षात ठेवत नाही. आणि प्रश्नपत्रिका फुटली तरी परीक्षा रद्द होती, पण चारित्र्य फुटले तर संपूर्ण राष्ट्र कमकुवत होतो. चला, असा भारत घडवूया जिथे यशाची किंमत पैशाने नाही तर मेहनत, गुणवत्ता आणि प्रामाणिकाने ठरते. मी हरजित सिंग वधवा. पुन्हा भेटूया वधवा संवादच्या पुढील भागात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. याद रखिए, राष्ट्र का भविष्य संसद में नहीं, सबसे पहले हमारे संस्कारों में तय होता है. सोच बदलिए, समाज बदलेगा.
समाज बदलिए, भारत बदलेगा। मैं हरजीत सिंह वधवा, फिर मिलेंगे वधवा संवाद में। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।